मंडळी, आपली जमीन कधी कधी डोंगराळ भागात असते किंवा जमीन खडकाळ असते. अशा जमिनीमध्ये काय करायचं असा प्रश्न पडतो. पण आत्ता मी ज्या बागेमध्ये आहे ती जागा अशीच आहे. डोंगर आहे, पूर्ण खडकाळ जमीन होती, त्याला शेतीमध्ये रूपांतर केलं. त्याच्यामध्ये जांभळाची शेती करून आता त्यातनं एक उत्पन्न चाललं आहे. बऱ्याच वर्षापासून जुनी शेती आहे. आता माझ्या हातात बघता ही जांभळं पण आहेत. हार्वेस्टिंग चालू आहे सध्या सीझनमध्ये. जांभूळ शेतीविषयीची संपूर्ण माहिती, याच्यामध्ये फायदा काय आहे, लॉस काय आहे, खर्च किती येतो, संपूर्ण माहिती आणि विक्रीचं नियोजन कसं करता, याच्यामधनं सीझन ऑफ सीझनला कसं काम करू शकतो, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा. नमस्कार सर. नमस्कार. आपला एक परिचय करून द्या प्रेक्षकांना. मी ज्ञानेश कुटे, राहणार गिरवली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तर ही जांभूळ शेती करत आहे, ही कधीपासून चालू आहे आपली? मी याचं हार्वेस्टिंग 2017पासून सुरुवात केली आहे. हे फळझाडांची काढणी वगैरे 2017पासून काढतो आपण याची फळ. आणि लागवड 2013-14चं आपलं प्लांटेशन आहे. 2013-14ला आपण ही झाडं लावलेली आहे सर्व. पण मग सुचलं कसं काय की या ठिकाणी जांभूळ शेती करावी आपण? मी ज्यावेळेस ही जमीन घेतली त्यावेळी डोंगरपड होता, पूर्ण डोंगराचा हा स्लोप होता. तुम्ही पाहू शकता सर्व डोंगर फोडून आपण तयार केली जमीन ही सर्व. ज्यावेळेस प्लांटेशन प्लॉटिंग करत होतो मी, त्यावेळेसच माझ्या डोक्यात विचार चालला होता माझ्या वडिलांच्या, का बाबा या ठिकाणी काय करू शकतो आपण, काय येऊ शकतं आणि कशाची आवश्यकता आहे नाही. आणि ज्याच्यातून आपल्याला थोडंसं कमी मेहनत आणि उत्पन्न लॉंग टर्म कसं मिळेल या पद्धतीने आम्ही विचार करत होतो. त्या अनुषंगाने आमचं द्राक्षाचा पण विचार केला, आम्ही डाळिंबांचा पण विचार केला. पण त्याचबरोबर थोडंसं भारतात मधुमेहांची संख्या वाढत चाललेली आहे आणि सर्व गुणधर्म जांभूळ फळामध्ये असल्यामुळे याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही माझ्या वडिलांनी मी ठरवलं आपण जांभूळ शेतीकडे वळाले पाहिजे. मग त्याचा आम्ही अभ्यास चालू केला आणि अभ्यास केल्यानंतर आम्ही ठरवलं का आता आपण जांभूळ लागवड करायची. आपली लागवड किती एकरवरती आहे? माझी 200 झाडं आहेत आणि 200 झाडांचं माझं जवळजवळ 3.5-4 एकर क्षेत्र मी प्लांटेशन केलं आहे. कोणत्या जातीच्या रोपांची लागवड केली आपण इथं? ही कोकण बहाडोली म्हणून जात आहे. ही बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी ॲर्थोरीत केलेली, म्हणजे सँक्शन केलेली एकमेव व्हरायटी आहे. आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे याची बी बारीक आहे, गर मोठा आहे, फळ पण मोठं आहे याचं. आणि याची चव जी आहे ही आंबट चिंबट नसून ही गोड आहे. याच्यात गर जास्त आहे, गोड आहे. ह्या व्हरायटीमुळं ही भारतातली सर्वोत्तम व्हरायटी समजली जाते. किती बाय कितीवरती लागवड केली? सरासरी माझ्या मते 30 बाय 30 प्लांटेशन करणं गरजेचं आहे. घन पद्धतीने वगैरे ह्या गोष्टी शक्यता कमी याच्यामध्ये सक्सेस होण्याच्या. पण एक 30 बाय 30 लागवड केली पाहिजे. परंतु मी काय केलं, माझे प्लॉट हे मी डोंगर रान असल्यामुळं जसे माझे प्लॉट आहेत तर प्लॉटच्या कडेला एक झाड आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या प्लॉटच्या कडेला आणि मधला अंतर जरासरी 20 बाय 25, 25 बाय 30 अशा पद्धतीने मी त्याचं प्लांटेशन केलं. म्हणजे जो कोणी आता शेतकरी समजा करायचं म्हटलं तर 30 बाय 30 वरती त्याने लागवड करावी? हो, 100% 30 बाय 30. कारण एक 7-8 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस झाड लावता त्यावेळेस तुम्हाला वाटतं अरे 30 बाय 30 खूप झाले. पण तुम्ही त्याला पर्याय तर तुम्ही त्याच्यात आंतर फळबाग पण करू शकता शॉर्ट टाईम. मग ज्याची फळं लवकर येतात ती झाडं लवकर जातात. मग तुम्ही त्याचा सीताफळ एक वापर करू शकता, लिंबू वापर करू शकता. म्हणजे त्याच झाडांच्या मध्ये लावू शकतो? 100%. 2 रोपांच्या मध्ये एक दुसरं फळबाग लावू शकतो? हो, 2 लावू शकता, 3 लावू शकता. तुम्हाला जर वाटतं का 30 बाय 30 तुमचं अंतर खूप होतंय, मग तुम्ही त्याच्यामध्ये 2 सीताफळ टाकू शकता, 2 लिंबू टाकू शकता किंवा तुम्ही पपई वगैरे घेऊ शकता नाही का. शॉर्ट टर्म फक्त आपण एकावरती डिपेंड न राहता की जांभूळ शेतीवरती आपण दुसऱ्या पिकाबंद पण आपण उत्पन्न घेऊ शकतो? हो, 100%. कारण हे जांभूळ एक 6 वर्षानंतर येणारं सरासरी पीक आहे. त्याच्यामुळे पहिले 6 वर्ष थोडंफार इन्कम आपल्याला येणं गरजेचं आहे. एवढे 6 वर्ष आपण जमीन प्लॉट मोकळं ठेवू शकत नाही. त्याच्यामध्ये आपण आंतरपीक करू शकतो का? हो, 2 झाडांच्या मध्ये तुम्ही 2 जांभूळ झाले, 2 सीताफळ झाले किंवा 2 लिंबू झाले, बरोबर. पण शेजारच्या बाजूला जो मधला स्पेस आहे 30 फुटाचा त्याच्यामध्ये तुम्ही गहू, कांदा, ॲक्च्युअली मी हे केलेलं आहे. गहू, कांदा, इव्हन डांगर, भोपळे वगैरे मी याच्यात सर्व काढलेले. कोणतंही पीक आपण करू शकतो? किती वर्षापर्यंत आंतरपीक करू शकतो? सरासरी तुम्ही प्लांटेशन, आता मी 2013ला प्लांटेशन केलं होतं. 2013 ते 2017 पर्यंत मी याच्यात आंतरपीक घेत होतो. जोपर्यंत फळ लागत नाही तोपर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकतो. यस. एक एकरी किती रोपं लागतात? एकरी सरासरी 100 रोपं लागतात. 100. तुम्ही थोडंसं अंतर कमी केलं तर थोडंसं अजून वाढू शकतात. लागवड कशी करावी, कोणत्या महिन्यात करावी? 100% लागवड ही तुम्ही चांगल्या नर्सरीतून झाडं आणल्यानंतर
सरासरी मार्च फेब्रुवारीमध्ये जास्त ताप असतो, त्यावेळेस प्लांटेशन नाही करायचं. ऊन थोडंसं कमी झालं तर जूनमध्ये खड्डे घ्यायचे आणि पहिला पाऊस झाल्यानंतर प्लांटेशन करायचं. लागवडीच्या वेळेस काय काळजी घ्यायची? फळबाग लावताना थोडंसं एक ठराविक त्याला नियम आहेत का बा जो खड्डा आहे त्याला कसा खडक वगैरे नसावा खाली मुळांना, तर थोडंसं माती चाळून घ्यायची. खड्डा चाळून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं, NPK थोडंसं टाकायचं, थोडंसं बुरशीनाशक वगैरे थोडंसं खाली टाकल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने नंतर फळांची वाढ होते. पाण्याचं प्रमाण कसं लागतं या झाडासाठी? पाणी आता हे कसं पावसाळी वातावरणामध्ये याची हार्वेस्टिंग होतं, मग त्याची फळाची जी सेटिंग वगैरे म्हणतो आपण, फळाचं चांगलं जे प्रमाण असतं तर ते मार्च एप्रिलमध्ये सरासरी राहतं. म्हणजे डिसेंबर जानेवारीला बहार येतो, बहार तो फेब्रुवारी एंडपर्यंत बहार येत असतो आणि त्याच्यानंतर त्याचं फुलधारणा होती. फेब्रुवारीमध्ये वगैरे फुलधारणा होती. फुलधारणा झाल्यानंतर त्याचं सरासरी एप्रिल आणि मे ह्या टायमिंगला गाठी तयार होतात, त्यावेळेस पाण्याची खूप गरज असते. म्हणजे याला बारमाही पाणी तर पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यात मार्च एप्रिल मे जून याला पाण्याची खूप आवश्यकता असते आणि पाण्याचं फळ हे. हां, तुम्ही पाण्यासाठी कसं नियोजन केलं याच्यामध्ये? मी फ्लडनी पाणी देतो. माझ्याकडं पाणी मुबलक आहे. माझे 3 किलोमीटर विहीर आहे. विहिरीत 10ची मोटर टाकली मी आणि 4ची पाईपलाईन करून मी या ठिकाणी पाणी आणलेलं आहे. म्हणजे मेन तर जेव्हा आपलं फळ मोठं होतं असतं त्यावेळेस गरज असते जास्त पाण्याची. हो हो हो, त्यावेळेस मेन गरज असते पाण्याची. ज्यावेळेस लागवड करतो त्यानंतर खतांचं नियोजन कसं असतं, फवारणीचं नियोजन कसं असतं? शक्यतो सुरुवातीला खताचं आणि फवारणीचं प्रमाण खूप कमी आहे. ज्यावेळेस फळ धारणा होती त्यावेळेस ते प्रमाण वाढवावं लागतं. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त एक शेणखताच्या पावसाळ्यामध्ये थोडं 1-2 किलो 4 किलो जसं वाढ होईल त्या प्रमाणात 1-1 किलो वाढवत गेलं तरी ते सफिशियंट आहे. लागवडीला खर्च किती येईल? लागवडीला फक्त हुंड्यांचा खर्च येतो तुम्हाला आणि ते काय शेणखत वगैरे आपलं थोडंसं टाकलं, NPK टाकलं किरकोळ, तर त्याला काय एवढा खर्च नाही होते. ते कमी प्रमाणात होऊन जातं पण खर्च नंतर वाढत जातो तो. आणि एक झाडांचा वरती स्प्रेसाठी एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, जो फ्लॉवरिंग म्हणजे फुटवा असतो हिरवगारपणा, त्याच्यासाठी फक्त एक कीटकनाशक बुरशीनाशक 2-2, 3-3 महिन्यांनी दिलं तर झाड चांगलं सेटल होतं. ज्यावेळेस बहार येतो तेव्हा काय काळजी घ्यायला लागते, तेव्हा काय वेगळं नियोजन असतं? त्यावेळेस खूप काळजी घ्यावी लागते. ॲक्च्युली मी प्लांटेशन केलं त्यावेळेस मला वाटलं का नाही का खूप इझी आहे, परंतु फळं आहेत, नाजूक आहे, तर त्याप्रमाणे त्याची काळजी घ्यावी लागते. तर ज्यावेळेस फळधारणा होती म्हणजे पहिली बहार येतो तर बहाराच्या टायमिंगला सुद्धा तुम्हाला पुरेसं पाणी दिलं पाहिजे. उन्हाळ्याचा टायमिंग चालू होतो म्हणजे खूप आपल्याकडं जवळजवळ 40-42 पण टेम्परेचर जात असतं, त्याच्यामुळे पाणी कंटिन्यू बागेला द्यावं लागतं. बागेला जर त्या टायमिंगला जर थोडंसं पाणी कमी पडलं तर जर बहार लागला आहे किंवा जे सेटिंग झालं ती फळं डाऊन होतात. मग अशा वेळेस पहिलं पाणी प्रॉपर तुम्हाला गेलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं कीटकनाशक, बुरशीनाशक याचे पहिल्या स्टेजमध्ये स्प्रे काढून घ्यायचे असतात. काही अळीचे स्प्रे असतात का ज्यावेळेस बहार येतो तेव्हाच? हो, त्याच टायमिंगला. कारण काय होतं का ज्या बहार आणि फ्लॉरिंगच्या स्टेजला काही किडी आतमध्ये जाऊन बसतात, त्या बीमध्ये डेव्हलप होत जातात आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंगचा वेळ होतो, फळं पूर्ण पिकलेलं असतं त्यावेळेस ती अळी आतून बाहेर येते. मग त्या टायमिंगचे स्प्रे खूप महत्त्वाचे असतात. मग त्यावेळेस एकदा स्प्रे केले का नंतरचे स्प्रे काही नाही एवढे. मग NPK वगैरे किरकोळ आपलं बुरशी, कॅल्शियम, बोरॉन वगैरे त्याचे नंतरचे स्प्रे आपले किरकोळ काढले तरी काम होऊन जातं. एक वर्षभराचं तुमचं आताचं खताचं नियोजन, फवारणीचं नियोजन सांगा. सरासरी आता बाग हार्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर मी लगेच सप्टेंबर ते ऑक्टोबर जो शेवटचा परतीचा पाऊस असतो त्यावेळेस खताचे डोस देतो झाडांना. त्याच्यामध्ये शेणखत असतं, नंतर मायक्रोन्यूट्रन्स असतात, NPK असतं, असा भेसळ डोस आपण देत असतो झाडांना. मग ते उकरून आळं करून त्याच्या आतमध्ये टाकतो? हा, मुळांपासून सरासरी 5-10 फूट लांब, 5 ते 60 फूट लांब जाऊन मग मुळांच्या त्यांचा जो आवाका आहे त्या टायमिंग त्या परिसरामध्ये आपण खताचं हे करतो. त्याच्यानंतर मग आपण रेस्ट पिरियडमध्ये झाडं जातात. म्हणजे ज्यावेळेस हार्वेस्ट होतात फळं, झाडं रेस्ट पिरियडमध्ये जातात, त्यावेळेस पाणी चालू असतं. त्यावेळेस ॲक्च्युली पाऊस असतो. पाऊस झाल्यानंतर मग थोडासा 1-1.5 महिन्यात ताण देतो मी झाडांना, त्यावेळेस काय पाणी देत नाही. आणि नोव्हेंबरपासून मग पाणी द्यायला मी सुरुवात करतो. नोव्हेंबरपासून म्हणजे प्रॉपर खताचं पण प्रमाण गेलेलं असतं, पाऊस पण असतं, झाडं हिरवी असतात. आणि मग डिसेंबर नंतर मग थोडंसं लक्ष ठेवून बहार येईल, मग त्याप्रमाणे बुरशीनाशक, कीटकनाशक, अळीचे औषधं वगैरे आपण स्प्रे घेत असतो प्रॉपर. तिथून पुढे स्प्रे चालू करा. हो, त्याच्यानंतर. आणि तो स्प्रे जोपर्यंत फळं आहेत तोपर्यंत चालू ठेवावा लागतो. म्हणजे पहिले वर्षभरातून फक्त एकदाच खत देतो आपण? हो.
सुरुवातीला त्यानंतर फक्त स्प्रेला नंतर स्प्रे द्यायचे. आता आपण पाहिलं ना वेगळी शेती, आपण कोणतेही आपण पारंपरिक शेती म्हणा किंवा दुसरी फळबाग, त्याला मजूर खूप लागतो. याला किती मजूर लागतो? सुरुवातीच्या काळामध्ये मजुरांची संख्याची काय आवश्यकता लागत नाही याला. बाकी जे स्प्रे वगैरे असतात ते तुम्ही स्वतः करू शकता किंवा एखादा गडी घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता. खतं वगैरे पावसाळ्यामध्ये खतं शेणखत वगैरे असतात ते फक्त चाळण्यासाठी एखाद 2 मजूर असले किंवा घरचं तुमच्या मनुष्यबळ असेल ते करू शकता. फक्त फळं ज्यावेळेस काढणीला येतात त्यावेळेस फळं काढण्यासाठी तुम्हाला मजुरांची आवश्यकता असते. आणि नंतर ते ग्रेडिंग पॅकिंग तुम्ही पाहिलं आता का त्या पद्धतीने पण थोडंसं तुम्हाला त्यावेळेस पण माणसांची आवश्यकता लागते. ज्यावेळेस फळ पिकल त्यानंतर तुम्हाला मजुरांची म्हणजे हो त्यावेळेस मजुरांची गरज असते. तसे काय वर्षभर गरज नाही? तसं वर्षभर गरज नाही अजिबात. झाडांची छाटणी वगैरे काय करावी लागते? झाडांची छाटणीचे काही प्रकार आहेत. मी शक्यतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झाडांचं कसं असतं का जे सरळ जाणारी झाडं आहेत म्हणजे फांद्या आहेत तर त्या पहिली गोष्ट कट केल्या पाहिजेत आणि झाड असं डेरेदार वगैरे राहील आणि तुम्हाला हार्वेस्टिंगला सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही झाडांचा आकार ठेवा. त्यामुळेच ते तुम्ही पहिली कटिंग मारल्यामुळं अशी बाजूनी पसरलीत सगळ्या फांद्या. हो म्हणजे पहिली एक कटिंग महत्वाची सुरुवातीची. हो ती किती दिवसाला करायची? ती ज्या सरासरी 2-2.5 वर्षानंतर करायची. साधारणतः 6 वर्षानंतर माल लागतो. तर सुरुवातीपासून माल किती निघतो, काय अडचणी येतात? सुरुवातीला काय होतं का 2 टोपल्या 4 टोपल्या 100 किलो 200 किलो. किती एकरनुसार? नाही तुमच्या बागेत जसे आहे वातावरणानुसार हे एकदम येत नाहीत. मग सपोज मे एंडला हार्वेस्टिंग चालू झालं तर जून एंडपर्यंत चालतं ते. आणि दरवर्षी जसं झाड वाढत जातं तसं माल वाढत जातो. तर माझ्या बाबत सुरुवातीला 100 किलो निघाला 2017 साली. म्हणजे 18ला टोटल नंतर मग 300 किलो नंतर 1000 किलो आणि 2018 पासून मग तो टनामध्ये यायला सुरुवात झाली. आता आपलं किती हार्वेस्टिंग निघतं? सरासरी 6 ते 7 टनापर्यंत दर सीजनला आपला हार्वेस्टिंग निघतं. 6 ते 7 टन. म्हणजे तोडा कधीपासून चालू होतो आणि तो कधीपर्यंत चालतो? सरासरी 1 महिन्याचा काळ असतो तो. 1 ते 1.5 महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग चालत असतं. 1 ते 1.5 महिन्यापर्यंत. म्हणजे मे एंड ते जून एंड? हो मे एंड ते जून एंड ही सरासरी एक जांभूळ काढण्याचा हंगाम आहे हा. आता आपण तुमच्या झाडांना पाहिलं ना खालनं सपोर्ट दिलाय तुम्ही, म्हणजे ते कशासाठी केले? नाही झाडांना मी सपोर्ट दिलेला नाहीये, तो फळांना सपोर्ट दिलाय. कारण ही पाण्याची फळं आहेत आणि अख्ख्या फांदीला तुम्ही पाहिलं असेल सगळी फळं लागली त्याला वजन आहे. म्हणजे प्रत्येक जे फळ आहे हे 20-30-40 ग्रॅमपर्यंत जातं. तर मग ते आणि असंख्य फळं असल्यामुळे ती फांदी टोटल खाली येऊ शकते. तर बांबूचा मी आधार दिलाय का जेणेकरून त्याने सपोर्ट राहतो आणि फांदी खाली येत नाही. ते तोडण्यामध्ये काय अडचणी आहे का या झाडासाठी? आता हे जरा ठिसूळ पद्धतीचं झाड असतं, फांद्या जपावं लागतात आपल्याला. त्याच्यामुळं याच्या फांदीला आधार दिल्यानंतर तुम्हाला घोडी आणि शिड्याच्या माध्यमातूनच त्याची तुम्हाला सगळं फळं काढावं लागतं. तुम्ही ते बनवलेलं पण लोखंडाचं? हो लोखंडाचं बनवलं. आणि हे झाड असं आहे का पूर्ण फळ अशी खाली म्हणजे पार जमिनीला टच होईल, म्हणजे तोडायला काही एवढं अवघड नाही. पण काही आहेत जसं तुमचं झाड मोठं होईल नंतर तुम्हाला थोडं बनवायला लागत असेल. त्याच्यात काय होतं का मला सुरुवातीपासून माहीत होतं का जमीन आपण जे आंतरपीक घेतो तर शेतकरी काय करतात सरासरी खालच्या फांद्या काढतात. तो खूप मोठा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळं खालच्या फांद्या कधीच काढायच्या नाही. कारण नंतर त्याच फांद्यांना बहार येतो, त्याच झाडांना तुम्ही हार्वेस्टिंग करणार आहे. मग त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता का बसून फळ धारणा तुम्ही करू शकता, म्हणजे हार्वेस्टिंग करू शकता. तर माल कुठं जातो, काय रेटनी जातो? सरासरी मार्केटवर त्यावेळेस हार्वेस्टिंग ज्यावेळेस चालू होतं मार्केटवर लक्ष ठेवावं लागतं. पुणे मार्केट किती आहे, मुंबई मार्केट किती आहे. मग तुमच्या जवळची जी मोठी शहर आहेत त्याचा अभ्यास करत राहावा लागतो. आता पुणे मार्केट हे प्रोसेसिंगचं मार्केट आहे, ते मार्केट थोडंसं 20-30% खाली असतं. मुंबई मार्केट हे खूप चांगलं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. मुंबई मार्केटला रेट चांगले मिळतात. मग तुम्ही मार्केटवर लक्ष ठेवून तुम्ही तशा पद्धतीचं सेल आउट करायचं. वाशी मार्केट आहे, भायखळा मार्केट आहे, पुणे गुलटेकडी मार्केट आहे, त्या ठिकाणी माल तुम्ही देऊ शकता. रेट साधारणतः किती मिळतो? आता ह्या सीजनला रेट 450 पर्यंत होता. आता 450 रुपये किलो. आणि आता मार्केटमध्ये आवक वाढली आणि तो जवळ 300 पर्यंत आता रेट आला आहे. याच्यामध्ये पण तुम्ही आता ग्रेडिंग करत होते, म्हणजे ग्रेडिंग कशी असते आणि बाकीचा माल आपण काय करतो? आपण काय होतं 1 नंबरची क्वालिटी माल आहे. म्हणजे 25 ग्रॅमच्या पुढची फळ ही 1 नंबर साईज आहे आपली. 2 नंबर साईज त्याच्या अलीकडे आहे. छोटी साईजमध्ये आपण ज्यूस वगैरे करतो. म्हणजे ग्रेडिंग महत्त्वाचं आहे, 1 नंबर आणि 2 नंबर. आणि त्या पद्धतीने बॉक्स पॅकिंग करायची आणि तशा पद्धतीने विक्री करायची.
म्हणजे 1 किलो आणि अर्धा किलोचं पॅकिंग बनवून पाठवावं लागतं. हो 1 किलो अर्धा, जसं मार्केट डिमांड आहे तसं. मार्केटला आता मुंबई मार्केटला पण जाईल तर ते 1 किलो पॅकिंग करून जाईल. हो, मुंबई मार्केट 1 किलोचंच सफिशियंट आहे आणि तिथं 1 किलो मागणी आहे. परफेक्ट. आता आपण पाहिलं की 400-450 रुपये किलोपर्यंत मिळतो. पण ह्याच्यामध्ये नुकसान काय? नुकसान आता काय होतं का, निसर्गाचे बराच आपत्ती येत असतात. आता यावर्षी ऐन वेळेस पाऊस आला, अतिवृष्टी आली, गारपीट झालं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे ऐन फळ काढायच्या वेळेस असा पाऊस वगैरे येतो, त्यावेळेस मग खूप अडचणींना सामना करावा लागतो. याला एक वर्षभर स्प्रेला खतांना खर्च किती येतो? तरी खताला स्प्रेला आता माझं जर मी गणित काढलं तर सरासरी माझे 1.5-1 लाखापर्यंत माझा खर्च जातो सर्व. 3.5 एकरला? हो 3.5. मग मजुरांचा एक किती खर्च येतो? मजुरांचा एक 60-70 हजारापर्यंत खर्च जातो सरासरी. यातनं उत्पन्न कोणत्या याच्यातनं येतं? उत्पन्न फक्त फळांचंच उत्पन्न येतं आणि मी प्रोसेसिंग करतो त्याचं एक उत्पन्न येतं. 2 उत्पन्न मला मिळतात. प्रोसेसिंग म्हणजे काय करताय? काय होतं, ऐन वेळेस पाऊस येतो, माल क्रॅकिंग होतो किंवा मार्केट डाऊन होतं, तो अशा वेळेस जो माल असतो तो व्यापारी काळी मोलदाराने विकत घेतात. म्हणजे अक्षरशः 50-50, 60-60 किलोसुद्धा चांगला मालाला रेट देतात. मग त्यावेळेस खूप आपल्याला नाही का वाईट वाटतं. मग मी 1-2 वर्ष त्या गोष्टीचा पाहिलं, अरे म्हटलं याच्यावर आपण विचार केला पाहिजे. मग मी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क केला आणि मग जांभूळ ज्यूसचा मी फॉर्म्युला तयार करून मग ते ज्यूस बनवून घेतो मी आणि तो मग वर्षभर विकत असतो मी. मग पहा मित्रांनो, म्हणजे फक्त शेतकरी न बनता एक व्यावसायिक रूपांतर दिलं आपण याला. हो, तर गेल्या वर्षी मी जवळपास 1200 बॉटल बनवल्या होत्या आणि तो मार्चमध्येच संपला माझा. म्हणजे एवढी मार्केटमध्ये त्याला डिमांड आहे. म्हणजे मागणीनुसार तुम्ही बनवला आणि विक्री पण तशीच होत? हो, विक्री पण केली. ते काय रेटने विकतो? मी सरासरी 700 ml ची बॉटल आहे माझी, मी 600 रुपयाला विकतो ती. आणि शुद्ध जांभूळ रस, त्याच्यामध्ये 1 थेंब पाणी नाही, 1 साखरेचा कण नाही आणि कोणताही कलर आपण बाहेरचा टाकलेला नाही. शुद्ध जांभूळ ज्यूस येतो. ते प्युअर असल्यामुळे मार्केटमध्ये डिमांड पण खूप डिमांड आहे. एक वर्षभरात उत्पन्न किती मिळतं? उत्पन्न सरासरी मला हार्वेस्टिंगचा जो जांभूळ काढण्याचा जो आहे थोडंसं एक 4-4.5 लाखापर्यंत मला फळांचं उत्पन्न मिळतं आणि जे ज्यूस करतो मी ज्यूसचं मला 3.5-4 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं. 3.5 एकरमधनं 8 ते 9 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं. यामध्ये पॅकिंग कसं असतं ज्यावेळेस मार्केटला देतो? मार्केटमध्ये जांभूळ हे खूप नाजूक फळ आहे. मग त्याच्यामुळं तुम्हाला जो कस्टमर आहे त्याच्या हातामध्ये ते प्रॉपर फळ जाण्यासाठी मी पुठ्ठ्याचे बॉक्स बनवलेले आहेत. 1 किलो अर्धा किलो मी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये माल व्यवस्थित गेला पाहिजे त्याच्यासाठी हे पुठ्ठ्याचं बॉक्स खूप चांगले. किंवा प्लॅस्टिकचे आज येतात पनेट वगैरे, पण ते पण थोडेसे मजबूत पाहिजे जेणेकरून तुमचा माल व्यवस्थित गेला पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही झाडांवर लक्ष देता, जेवढं तुम्ही फळ काढण्याकडे लक्ष देता, तुम्ही जसं ग्रेडिंगवर लक्ष देता त्याच पद्धतीने तुम्ही पॅकिंगवर सुद्धा खूप लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जेवढं चांगलं पॅकिंग असेल तर मार्केटमध्ये तेवढा तुमचा चांगला माल जातो, तेवढे चांगले तुम्हाला रेट मिळतात. नाहीतर बऱ्याच वेळेला मी या गोष्टीचा सगळ्याचा अनुभव घेतला आहे का अक्षरशः पॅकिंग माल 1 नंबर निघतो पण प्रवासामध्ये तो डॅमेज होतो. व्यापार त्याला लक्ष देत नाही किंवा काळी मोलदाराने आपल्याला त्याचा मार्केट मिळतं. त्याच्यामुळं पॅकिंग खूप महत्त्वाचं आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की कितपत फायद्याचे जांभूळ शेती? कष्ट सर्व ठिकाणी आहे, असं नाही का सोपं काय आहे. तर निश्चित तुम्ही चांगल्या पद्धतीने जर जांभूळ शेती केली, चांगल्या पद्धतीने जर तुम्ही फळं काढली, चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये चांगलं मार्केट शोधून त्या ठिकाणी विक्री केली तर चांगल्याच नफ्यात 100% शेती राहू शकते. तर मित्रांनो, जांभूळ शेतीची संपूर्ण विषय सरांनी आपल्याला सांगितले. सर त्याबद्दल सर खूप खूप आभार. आणि जर तुम्हाला कोणाला जर यांच्या सरांकडनं ज्यूस वगैरे घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर टाकतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया अशा चांगल्या माझ्यासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.